2026 मध्ये 18 इनिंगमध्ये 7 वेळेस 0 आउट होण्याचा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आज नोंदवला गेलेला आहे. परंतु आज सगळे लोक त्याला क्रिटिसाइज करणार आहेत. 2026 जसं स्टार्ट झालंय तेव्हापासून थोडा फॉर्मसाठी तो झुजतोय. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत ज्या प्रकारे अभिषेक शर्मा बॅक टू बॅक 2026 मध्ये 7 वेळेस 0 आउट झालेला आहे त्याच्याबद्दल. फॉर्म आणि आउट ऑफ फॉर्म हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी तुमचे चांगले दिवस असतील तर कधी वाईट दिवस असतील. नेहमीच तुमचे चांगले दिवस नसतील, कधी तुम्हाला वाईट दिवसाला पण सामोरे जावं लागेल. तर ज्या प्रकारे अभिषेक शर्माचा फॉर्म सुरू आहे, सध्या त्याच्यावर वाईट परिस्थिती आहे, सध्या फॉर्मसाठी झुजतोय, परंतु नक्कीच तो फॉर्ममध्ये येईल आणि इंडियाला खूप साऱ्या मॅचेस जिंकून देईल. त्याच्या नावावर आज विक्रम झालेला आहे. 18 इनिंगमध्ये इंडियामध्ये सगळ्यात जास्त 7 वेळेस तो 0 आउट झालेला आहे. हा एक मोठा विक्रम आहे आणि नक्कीच तो त्याच्यावर चिंतन करत असेल, ॲनालिसिस करत असेल. त्याचे कोचेस आहेत युवराज सिंग, त्याला ज्या प्रकारे कोचिंग करतोय, त्याला मार्गदर्शन करतोय, नक्कीच त्याच्या पण लक्षात ह्या गोष्टी असतील. कशा प्रकारे अभिषेक शर्मा आउट होतोय, कोणत्या शॉटवर आउट होतोय, त्याच्या बॅटिंगमध्ये काय आणखी त्रुटी आहेत, कशा प्रकारे तो त्याला व्यवस्थित करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी कोचेस आणि तो स्वतः पण ॲनालिसिस करत असेल आणि नक्कीच आपण त्याला बॅक केलं पाहिजे. 250-300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणाऱ्या प्लेयर्सकडून आपण अपेक्षा करू शकत नाहीत, कारण की ते कधी आउट होतील त्यांचं सांगता येत नाही. ते फक्त हार्ड हिटिंग करण्यावर विश्वास करत असतात. प्रत्येक बॉल त्यांच्या रडारमध्ये आला तर ते उचलून फेकण्याचा प्रयत्न करत असतात. याच्यामध्ये ते आउट पण होऊ शकतात. कधी ते चांगला परफॉर्मन्स करतील, कधी ते 0वर आउट होतील. आपण त्यांना बॅक केलं पाहिजे. 2025 ज्या प्रकारे अभिषेक शर्माने स्वतःच्या बळावर इंडियाला मॅचेस जिंकून दिल्यात तेव्हा त्याचं कोणी नाव काढलं नाही. परंतु आता 7 वेळेस जेव्हा तो आउट झालेला 0वर, तेव्हा सगळे त्याला क्रिटिसाइज करतात. त्याला आपली गरज आहे, आपल्या सपोर्टची गरज आहे. तो नक्कीच मोठा प्लेअर बनणार आहे आणि खूप साऱ्या मॅचेस त्याने आधी पण जिंकून दिलेल्या आहेत. आपलं काम आहे त्याला सपोर्ट करणे. आपल्या इंडियाचा प्लेअर आहे, आपणच त्याला क्रिटिसाइज करणं हे चुकीची गोष्ट आहे. ज्या प्रकारे मोहम्मद आमिरने अभिषेक शर्माबद्दल एक वक्तव्य केलं होतं, तो म्हणला होता अभिषेक शर्मा फक्त लप्पा बल्लेबाज आहे, तो बघून खेळत नाही, फक्त अंधाधुंद बॅटिंग करत असतो. तर तो प्रॉपर बॅट्समन नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि अभिषेक शर्मा कसा बॅट्समन आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये बल्लेबाजी करणं इतकी सोपी गोष्ट नाही. लप्पा बल्लेबाज इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये खेळणं शक्यच नाही आहे. ऐरागैराचं काम नाही टॉप ऑर्डरमध्ये येऊन इंडियाच्या बॅटिंग करणं. ज्या प्रकारे त्यानं 2025 गाजवलं आहे, किसी ऐरे गैरे का काम नहीं है वो. वहाँ पे प्रॉपर हिटिंग लगती है, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स लगते हैं. तो भाइयों जो भी क्रिटिसाइज कर रहे हैं हमारे प्लेयर्स को, हम उनके सपोर्ट में खड़े हैं. आणखी 5 इनिंगमध्ये जरी तो 0 आउट झाला तरी अभिषेक शर्माला आम्ही सपोर्ट करू. शेर है, शेरदिल बंदा है, तो भाई 100% वो परफॉर्म करने वाला आहे. आणि तो अंधाधुंद बॅटिंग तर करतच नाही आहे. त्याची खेळण्याची शैलीच आहे ती. त्याच्यामुळे त्यांना तसं वाटत असेल की तो लप्पा बल्लेबाज आहे. त्याचं एकच माइंडसेट आहे, पॉवर प्लेचं जास्तीत जास्त युटिलाइज करणे. पॉवर प्लेमध्ये कशी जास्तीत जास्त रन येतील तो त्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे तो पहिल्या बॉलपासून मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि बॉलर्स पण होमवर्क करून येत असतात. कोणत्या बॅट्समनला कशी बॉलिंग करायची, कुठे बॉल टाकायचा, कुठे बॉल टाकल्याने बॅट्समन मारण्याचा प्रयत्न करेल. अभिषेक शर्मा कोणत्या बॉलवर आउट होतो, तर तो पॉवर प्लेमध्ये सगळ्यात जास्त शॉर्ट बॉलवर आउट आत्तापर्यंत झालेला आहे. त्याच्या अगेन्स्ट बॉलर आता चांगला होमवर्क करून येतात आणि त्याला शॉर्ट बॉलवर फसवण्याचा चांगला प्रयत्न करत असतात आणि ते 90% सक्सेसफुल पण होऊन राहिलेत. ज्या प्रकारे अभिषेक शर्मा शॉर्ट बॉलवर पुल मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या बाउंड्रीवर जास्त कॅचेस जातात, इनसाइड एज लागतो आणि तिथेच तो आउट होतो. तर त्याचा तो एक वीक पॉईंट आहे. नक्कीच त्याच्यावर तो ॲनालिसिस करेल आणि येणाऱ्या मॅचेसमध्ये इंडियाला नक्कीच तो चांगला परफॉर्मन्स करून देईल, याच्यात काही शंकाच नाही आहे. आणि जे ट्रोलर्स आहेत ज्या प्रकारे अभिषेक शर्माला ट्रोल करतात, मला त्यांना एकच सांगणं आहे, तो लपा बल्लेबाज नाही आहे, तो प्रॉपर बॅट्समन आहे. इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये बल्लेबाजी करणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. हां, काही प्रत्येक बॅट्समनचे विकनेस असतात, त्याच्यावर तो नक्कीच ॲनालिसिस करत असेल, चिंतन करत असेल आणि त्याचे कोचेस त्याच्यासोबत आहेत, पुरा इंडिया त्याच्यासोबत आहेत आणि कॅप्टन पण त्याच्यासोबत आहे. ज्या प्रकारे त्याला चान्सेस दिले जातात याच्यावरून एक समजते की ज्या प्रकारे त्याला बॅक केलं जाते, कॉन्फिडन्स बूस्ट केला जातो त्याचा, तर नक्कीच तो कमबॅक करेल आणि त्याचं मॉरल नक्कीच बूस्ट होताना आपल्याला दिसेल येणाऱ्या मॅचमध्ये. तर आजच्या ब्लॉगचा आपला फेस होता अभिषेक शर्मा. तर येणाऱ्या ब्लॉगचा फेस कोण असेल याची जर तुम्हाला क्युरियोसिटी असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि नक्कीच कमेंट करू शकता. तो भाई मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक टेक केअर, बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.